आज आपण बघणार आहोत सूर्याला जल म्हणजे अर्घ्य देण्याची योग्य पद्धत काय. सूर्याला अर्घ्य देतानाच्या बाबतीत बऱ्याच जणांना प्रश्न पडतात. बऱ्याचदा आपल्याकडून छोट-मोठ्या चुका अर्घ्य देताना होत असतात. त्या कोणत्या चुका की त्या करणे टाळल्या पाहिजे. तर या सर्वांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघत असताना सर्वांनी कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः लिहायला विसरू नका. सूर्याला अर्घ्य देण्यात सूर्याचा नाही तर आपला देखील बराच फायदा आहे. सकाळी लवकर उठल्यामुळे दिवसाची प्रसन्न सुरुवात होते आणि प्रसन्नता दिवसभर टिकून राहते. त्यासाठी सर्वांनी रोज लवकर उठून सूर्याला अर्घ्य ही दिलीच पाहिजे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, यशस्वी होण्याचे पहिले सूत्र आहे ते म्हणजे पहाटे लवकर उठणे. ब्रह्ममुहूर्तावर जाग येणे हे खूप उत्तम आहे, परंतु इतक्या पहाटे उठणे आपल्याला शक्य नसेल तर निदान आपण सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करावा. हा शास्त्राचा नियम आहे. आपले पूर्वज सुद्धा आपल्याला नेहमी सांगतात बघा, लवकर निजे लवकर उठे त्यासी चांगले आयुर आरोग्य लागे. म्हणजेच काय, लवकर निजे लवकर उठणे त्यास धन संपदा भेटे. ही सवय अंगी बाळगावी यासाठी सूर्यनमस्कार आणि सूर्याला अर्घ्य देणे या दोन गोष्टीच्या शास्त्रात समावेश करण्यात आला आहे. सगळ्यांनी सूर्योदयापूर्वी उठून लवकर अंघोळ करून देवपूजा करून सूर्याचे स्वागत करावे आणि त्याला अर्घ्य द्यावी, असा संस्कार हिंदू धर्मात शास्त्रात दिला आहे. जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचे स्वागत करण्याऐवजी झोपून राहणे हा त्याचा अपमान आहे. या उलट लवकर उठून सूर्य दर्शन घेणे आणि अर्घ्य देऊन त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा संस्कार आहे. हा संस्कार बालपणापासून आपल्या मनावर रुजवावा, कारण आपण आपल्या मनावर ही गोष्ट रुजवली तर आपल्या घरातील लहान बालक हे आपलं बघून त्यांच्या 8व्या वर्षी ते सूर्याला अर्घ्य देण्याचा संस्कार त्यांच्यावर पडतील. ही शिस्त त्यांना आयुष्यभर पाळणे बंधकारक राहील. सूर्याला अर्घ्य देण्यात सूर्याचा नाही तर आपलाच फायदा आहे. सकाळी लवकर उठल्यामुळे दिवसाची प्रसन्न सुरुवात होते. सूर्यदर्शन घेतल्यामुळे सूर्यप्रकाशात शरीर न्हाऊन निघते. त्यामुळे कोवळ्या सूर्यकिरणाचा शरीराला पुरेपूर फायदा होतो. सूर्याप्रमाणे आपल्यालाही तेज लाभावे ही भावना जागृत होते. त्याचप्रमाणे परिश्रम घेण्याची मनाची तयारी होते आणि सूर्य ज्याप्रमाणे प्रकाश देताना कोणामध्येही दुजाभाव करत नाही, त्याप्रमाणे आपणही आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून आपले कार्य पार पाडावे ही मोठी शिकवण मिळते. म्हणून रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावी. अर्घ्य कसे देतात? तांब्याच्या कळसात पाणी भरून त्यात लाल फूल, अक्षता आणि कुंकू घालावे. ते पाणी हात उंचावून सूर्याला अर्पण करावे. राहत्या वस्तीत इमारतीत सूर्याला अशा प्रकारे अर्घ्य देणे शक्य नसल्यास ताम्हण घेऊन पळीत पाणी घेऊन सूर्याकडे बघत ते पाणी डाव्या हाताने उजव्या हातावर सोडून अर्घ्य द्यावे. नंतर ताम्हण्यातले पाणी तुळशीला किंवा अन्य झाडांना घालावे. अशा प्रमाणे तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ शकतात. अर्घ्य देताना म्हणावयाचे 12 मंत्र आहेत. रोज सकाळी सूर्याला अर्घ्य देताना हे 12 मंत्र म्हणावेत. ते पुढील प्रमाणे. 12 सूर्यनमस्कार मंत्र. पहिला ओम मित्राय नमः. दुसरा ओम रवणे नमः. तिसरा ओम सूर्याय नमः. चौथा ओम भानवे नमः. पाचवा ओम खगमय नमः. सहावा ओम पुष्पे नमः. सातवा ओम हिरण्यगर्भाय नमः. आठवा ओम मारीचिराय नमः. नववा ओम आदित्याय नमः. 10वा ओम सावित्रे नमः. 11वा ओम आकार्य नमः. 12वा ओम भास्कराय नमः. असे हे 12 मंत्र तुम्ही सूर्याला अर्घ्य देताना म्हणावेत. सूर्यनमस्कार घातल्यास आरोग्य उत्तम राहते आणि शरीर सुदृढ बनते. म्हणून रोज सकाळी सूर्याची उपासना करा. तुम्हाला पाहून घरातली लहान मुले सुद्धा तुमचे निश्चित अनुकरण करतील. हे सूर्यदेवता, तुझ्यासारखे तेज आम्हाला दे आणि आमच्यावर तुझी कृपादृष्टी असू दे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुतूक असल्यास पुरुषांनी आणि महिलांनी सूर्याला अर्घ्य देण्यास टाळावे. महिलांनी आपल्या 4 दिवसात अर्घ्य देण्यास टाळावे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद.